नमस्कार मंडळी, मी रोही स्वागत करते आजच्या ब्लॉगमध्ये. सकाळी दोडकाची भाजी चपात्या केल्या होत्या. आज चतुर्थी होती, ब्लॉग टाकायला उशीर झाला, अंगारकी चतुर्थी होती त्याच्यामुळं आमच्या तिघींना तो उपवास होता. बाकीच्यांसाठी केलं होतं, पोरांसाठी. म्हणजे त्यांचा स्वयंपाक झाला आणि बाकीची मग पटपट सगळी कामं उरकून घेतली आणि आता स्वयंपाक करून घेतल्यानंतर ना खिचडी जेव्हा खायची तेव्हाच केलेली चांगली लागते. पण त्यातल्या त्यात त्याची काही झालं, लाईटच नव्हती. बऱ्याच वेळेला झालं लाईट गेली, मग ती जरा वाट पाहून कंटाळा आला. शेवटी आमच्या इथं लाईट नव्हती, मग दुसरी एक वाडी आहे, तिथं कनेक्शन येतं दुसऱ्या लाईटचं. मग त्यांच्या इथनं आणलं वाटून, खिचडी घेतली बनवून आणि मग हा पोरांचा आमचा धिंगाणा बघा. आता माझी सायकल, दीदीचं खेळणं, दादाचं खेळणं असं ते चाललं. सोनूचं झोपलेली आहे. मग ते म्हटलं तर थोडंसं गव्हाचं दळण करावं. तेवढ्यात सोनू उठली. कसं तरी दळण थोडंफार केलं, कारण का पीठ लाईटी सारख्याच जातात, त्याच्यामुळं पीठ काही वर नाही सांगळत. सोनूला ठेवून कसे तरी दळण केलं, लांब धरून जवळ धरून. एवढं काही करत नाही मी, बसले जेवढं लागते तेवढं तात्पुरतं म्हटलं चालू द्या. घेतलं दळण करून, कारण का पावसाचं वातावरण झालं का लाईट कधीही जाते. आणि लाईट आलेली असली तरी पटकन लावता येत नाही, कारण का कमी जास्त व्होल्टेज असल्यानंतर गिरणीचा थोडा इश्यू होतो. आधी घेतलं होतं चण्याचं पीठ दळून, चण्याची डाळ दळली होती, पीठ घेतलं काढून आणि मग गव्हाचं पीठ दळण लावलं. आता हे भांडी लावली फळीला. ही भांडीला पिल्लं होतात माहिती, तुम्हाला एका ब्लॉकमध्ये सांगितलं. परवा इथं आलं आहे मला ते भांडी घासून कोणी येत असलं तर बघा, घेऊन जा माझी भांडी. खूप कंटाळा आला मला ती भांडी घासून. बाई, मी निम्म्याच्या चिम्म्याच्या भरले भांडी भरून ठेवलेत मी. दरवेळेस भांडी घासायला घेतली का बरं भांडी ठेवते. व आज चतुर्थी होती, म्हणजे अंगारकी चतुर्थी होती म्हटल्यानंतर थोडंसं गोडाचं केलं नैवेद्याला. माझा मामा आला होता दुपारी, त्यांनी आणली होती पोरांसाठी केळं, कारण का मला केळी आवडती म्हणून केळी आणली होती. संध्याकाळच्या स्वयंपाकाची तयारी, डाळ भात हे केलं सगळं. खीर, चपाती, डाळ भात, गवारीची भाजी, असं सगळं स्वयंपाक घेतला बनवून आणि मग छानपैकी सगळं आवरून घेतलं. देवबाप्पाला नमस्कार केला आणि मग नमस्कार केला, कारण का खूप उशिराने उपास सोडणं शक्य नव्हतं, कारण मुलं झोपतात, त्याच्यामुळं असा होता आजचा माझा दिवस. खीर ही तांदळाची खीर आहे आणि इंद्रायणी तांदूळ आहे, ते भिजत घातले होते हे वाटून. त्याची चव खूप वेगळी लागते, एकदा तर करून पहा. तांदळात फरक पडला तरी खिरीच्या चवेत फरक पडतो. एकदा नक्की ट्राय करून पहा अशी खीर. आणि ही आमची पोरं खेळतात. रात्र जरी दिवस झाला तरी त्यांच्या अंगातली काय मस्ती जात नाही. का मस्ती. सोनू इथं बसली, काय करतात ते इकडून तिकडून. खूप उशीर झाला तरी ही काय झोपायचं नाव घेईना. आता काय, शेवटी काय पोरच येते शेवटी म्हणायला, त्यांचं काय. बघा गेली आता रस्त्याला. आता तिकडनं सायकल आणायची, ठेवायची. सुट्टी म्हटल्यानंतर नाही असं चालायचंच आता पोरांचं. आता एकंदरीत हा सगळा पोरांचा गोंधळ, चतुर्थी, घरातली कामं, याच्यातच माझा सगळा दिवस जातो. हे तर तुम्हालाही माहिती आहे, पोर असल्या काय होतं. असा होता माझा आजचा दिवस. कसं वाटलं नक्की कमेंट करून सांगा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब नक्की करा. दादा बघा आमचा पोरं गोंधळ. पोरं एकदम झोपली का करमत पण नाही.